आईची शेवटची चिठ्ठी. गावाचं नाव होतं खापरखेडा. नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर दूर. कोलार नदीच्या काठी वसलेलं छोटंसं खेडं. तिथे राहायची राधा. तिचा नवरा रामराव गेला तेव्हा तिचा मुलगा सुमित फक्त 7 वर्षाचा होता. रामराव ट्रॅक्टर चालवत होता. एका रात्री पावसात ट्रॅक्टर उलटला. सकाळी लोकांना त्याचा मृतदेह नदीकाठी सापडला. त्या दिवशी राधा खूप रडली. पण खरी अग्निपरीक्षा नंतर सुरू होणार होती. सुमितला मांडीवर घेऊन म्हणाली, बेटा आता आपण दोघच आहोत. राधा खूप गरीब होती. तिच्याकडे 2 एकर शेती होती. पण पाणी नव्हतं. विहीर खोल होती आणि पाणी सुद्धा कमी होतं. उन्हाळ्यात ती सकाळी 4 वाजता उठायची. डोक्यावर घमेलं घेऊन जायची. विहिरीवर पाणी काढायची. मग शेतात जायची. भात, ज्वारी, तूर जे मिळेल ते पिकवायची. सुमितला शाळेत पाठवायची. शाळेची फी, पुस्तकं, युनिफॉर्म सगळं ती कसं तरी भागवायची. सुमित हुशार होता. वर्गात पहिला यायचा. घरी येऊन आईला मदत करायचा. आई, मी मोठा झाल्यावर तुला शहरात घेऊन जाईल. तुला नवीन साडी घेईल. तुला कधी काम करावं लागणार नाही, असं तो नेहमी म्हणायचा. राधा हसायची. तिच्या डोळ्यात पाणी यायचं, पण ती ते दाखवायची नाही. सुमितने 10वी पास केली. मार्क 92% मिळाले. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. पण पुढचं शिक्षण कठीण होतं. नागपूरचं कॉलेज, फी 15,000 रुपये वर्षाला लागणार होते. राधाकडे एवढे पैसे नव्हते. तिने शेत विकण्याचा विचार केला. पण गावातल्या सावकारांनी सांगितलं, शेत विकू नकोस, बँकेतनं कर्ज काढ. राधाने कर्ज काढले. तिने सुमितला नागपूरला पाठवलं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. सुमित गेला. पहिल्या वर्षी तो घरी येताना राधासाठी शहरातून काही वस्तू घेऊन आला. राधा त्याला मिठी मारून रडायची. बेटा तू अभ्यास कर, माझी काळजी करू नको. पण रात्री एकटी असताना ती रडायची. शेतात पाऊस कमी पडला तर पीक बरोबर होत नव्हतं. बँकेचं व्याज वाढत होतं. तिने स्वतःच्या दागिन्यातून शेवटच्या सोन्याच्या वस्तू विकल्या. ही गोष्ट तिने सुमितला सांगितली नाही. 2 वर्ष गेले. सुमित दुसऱ्या वर्षात होता. एक दिवस तो फोन करून म्हणाला, आई, मला हॉस्टेलची फी भरणं गरजेचं आहे. 3,000 रुपये हवे आहेत. राधाकडे फक्त 1,500 होते. तिने शेजारच्या बाईकडून कर्ज घेतले. पावसाळ्यात ती रात्रभर जागून शेतात पाणी काढायची. हाताला फोडे यायचे, पण सुमितला कधीही कळू दिलं नाही. तिसऱ्या वर्षी सुमितचा कॅम्पस इंटरव्ह्यू होता. तो पास झाला. आई, मला कंपनीत नोकरी मिळाली. पगार 60,000 होता. हे ऐकून राधा रडली. बेटा तू खूप मोठा झालास. पण तिच्या शरीरात आता ताकद राहिली नव्हती. किडनी फेल झाली होती. गावातल्या डॉक्टरने सांगितलं, नागपूरला जा. पण राधा नागपूरला गेली नाही. तिने सुमितला काहीच कळू दिलं नाही. सुमितचा ग्रॅज्युएशनचा दिवस आला. तो फोन करून म्हणाला, आई तू येणार ना? मी तुला स्टेजवर बोलवणार आहे. राधा हसली. हो बेटा येईन. पण ती येऊ शकली नाही. त्या दिवशी तिची तब्येत अचानक बिघडली. गावातल्या लोकांनी तिला छोट्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, डायलिसिस करावं लागणार. पण तिच्याकडे पैसे नव्हते. गावातील लोकांनी सुमितला फोन केला, तुझी आई खूप आजारी आहे, लगेच ये. सुमित धावत सुटला. बस पकडली, ट्रेन पकडली. पण खेड्यात पोहोचायला रात्री 10 वाजले. राधा शेवटच्या श्वासात होती. तिने सुमितला पाहताच हात पुढे केला. बेटा आलास? तिचा आवाज खूप कमकुवत होता. सुमितने रडत रडत तिच्या छातीवर डोकं ठेवलं. आई मी आलोय. तू बरी होशील. मी तुला नागपूरला घेऊन जाईन. चांगल्या हॉस्पिटलमध्ये, चांगल्या डॉक्टरकडे. राधा हलकेच हसली. बेटा आई आता थकली आहे. पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. तिने उशाखाली ठेवलेली एक छोटी चिठ्ठी सुमितच्या हातात दिली. हे घे, मी लिहिलंय. तू एकट्यात वाच. राधा गेली. त्या रात्री खापरखेड्यात सगळे लोक रडले. सुमित मात्र शांत बसला होता. त्याने चिठ्ठी उघडली.
आईच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. माझ्या लाडक्या सुमित, आज तू इंजिनियर झालास. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण आई तुला भेटायला येऊ शकली नाही. तू कधीही दुःख करू नकोस. तुला सांगायचं होतं की गेल्या 4 वर्षात मी तुला जे पैसे पाठवले ते सगळे मी आपल्या शेतातून, माझ्या मेहनतीतून कमावले होते. मी बँकेतून कर्ज घेतलं होतं. माझे दागिने विकले होते. मी स्वतः रात्री जागून काम केलं होतं. पण तुला कधीही कळू दिलं नाही. कारण तुझा अभ्यास होता. तू मोठा व्हायचा होतास. आता मी जाते, पण माझी एकच विनंती आहे. कर्जाची परतफेड कर. आणि हो, तू लग्न कर. तुझी बायको तुझ्यासारखीच मेहनती असू दे. मुलांना चांगले संस्कार देशील. बेटा, आई तुला खूप प्रेम करते. तू रडू नकोस. आई नेहमी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या प्रत्येक यशात, प्रत्येक आनंदात. तुझी आई, राधा. सुमितने चिठ्ठी वाचली आणि पहिल्यांदा मोठ्याने रडला. त्याने आईला मिठी मारली. आई, तू मला तुझ्या तब्येतीबद्दल कधी सांगितलंच नाहीस. मी कसा धोक्यात राहिलो. दुसऱ्या दिवशी सुमितने सगळं शेत विकलं. बँकेचे सगळे कर्ज फेडले. उरलेले पैसे त्याने त्याच बँकेत जमा केले. सुमित प्रत्येक वर्षी गावात यायचा. शाळेत बसून मुलांना सांगायचा, तुमची आई जेवढी तुमच्यासाठी मेहनत करते, तेवढी कुणीही करणार नाही. 5 वर्षांनी सुमितने लग्न केलं. त्याची बायको प्रिया खूप चांगली होती. ती शिक्षिका होती. सुमितने तिला आईची चिठ्ठी दाखवली. ती चिठ्ठी वाचून प्रिया रडली. मी तुझ्या आईसारखीच राहीन. 10 वर्षांनी सुमित मोठा इंजिनियर झाला. मुंबईत राहत होता. पण प्रत्येक गणेश चतुर्थीला तो खापरखेड्यात जायचा. शाळेत गणेशोत्सव साजरा करायचा. मुलांना सांगायचा, माझी आई गेली, पण तिची शिकवण कधी गेली नाही. सुमितची मुलगी आता 7 वर्षाची झाली होती. तिचं नाव राधा होतं. ती आपल्या वडिलांना विचारत होती, बाबा, आजी कुठे आहे? तेव्हा सुमित तिला आईची चिठ्ठी दाखवायचा. छोटी राधा ती चिठ्ठी आपल्या तोतड्या आवाजात वाचायची. एक दिवस ती म्हणाली, बाबा, मी मोठी झाल्यावर डॉक्टर होईन. सुमित हसला. त्याने आकाशाकडे पाहिलं. आई, तू पाहत आहेस ना? तुझी नात तुझ्यासारखीच आहे. रात्री सुमित एकटा शेतात बसला होता. जिथे आईने एके दिवस पाणी काढलं होतं, तिथे आता फुल फुलली होती. तो हलकेच म्हणाला, आई, तू खूप दूर गेलीस, पण तुझी आठवण इतकी जवळ आहे की मी डोळे मिटलं तरी तू दिसतेस. तुझ्या हाताचा स्पर्श, तुझं हसणं, तुझ्या रडण्याचा आवाज, सगळं अजूनही जिवंत आहे. मी तुला कधीही विसरणार नाही. कधीही नाही. त्या रात्री खापरखेड्यात चांदणं पडलं होतं. कोलार नदी शांत वाहत होती आणि राधाची आत्मा कुठेतरी हसत असावी, कारण तिचा मुलगा आता पूर्ण माणूस झाला होता. तिच्या त्यागामुळे. आई, तुझ्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही यश छोटं आहे. तू गेलीस, पण तुझी आठवण आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. आणि ती चिठ्ठी मला नेहमी प्रेरणा देते. तू मला शिकवलंस, प्रेम म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे अमरत्व.